नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये लिंबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। लिंबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी आता फेब्रुवारीमध्ये झाडावरती कोणकोणती कामे करायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर कोणकोणती खते द्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या लिंबाच्या झाडाची आपण थोडी जरी काळजी घेतली तर वर्षभर भरपूर अशी लिंबे या झाडाला लागत राहतात। मात्र वर्षभर आपल्याला भरपूर लिंबू मिळण्यासाठी आता फेब्रुवारीमध्ये या झाडावरती काही कामे करणे हे आवश्यक असते, म्हणजे आपले झाड हे चांगले वाढते आणि भरपूर लिंबू देखील लागतात। जेव्हा आपण कुंडीमध्ये हे लिंबाचे झाड लावतो तेव्हा कुंडी थोड्या मोठ्या आकाराची, म्हणजे कमीत कमी 18 बाय 18 इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये तरी हे झाड लावावे, म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती लिंबू देखील हे भरपूर लागतात। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जे महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे झाडाची छाटणी करायची। झाडावरच्या ज्या पण अशा हिरव्या कोवळ्या फांद्या आहेत त्या कट करून टाकायच्या आणि कट करताना देखील हा तिरपा कट द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची बुरशी लागणार नाही, फांद्या ज्या आहेत त्या काळ्या पडून खराब होणार नाहीत। झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढे झाडावरती फुले लिंबू देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यास मदत होत असते। तर अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर ज्या फांद्या कट केलेल्या आहेत त्या ठिकाणी कोरफडीचा गर लावावा किंवा हळद लावावी, त्यामुळे फांद्यामध्ये ही बुरशी तयार होणार नाही किंवा फांद्या ह्या काळ्या पडून खराब होणार नाहीत। आता लिंबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर आपल्याला दुसरे सगळ्यात महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे झाडाला हे खते देणे। तर त्यासाठी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची 4 ते 5 इंच, म्हणजेच झाडाच्या वरच्या बाजूच्या थोड्या मुळ्या दिसेपर्यंत ही काढून घ्यायची, कारण या मातीतील वर्षभर झाडाला भरपूर फुले फळे लागून गेल्यामुळे मातीतील जी पोषक तत्वे आहेत ती कमी झालेली असतात। त्यामुळे आता पुन्हा नव्याने झाडाची वाढ होण्यासाठी, झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी आपल्याला ही खते द्यायची आहे। तर अशा प्रकारे मी या कुंडीतील माती ही काढून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी मी लिंबाच्या झाडाला देण्यासाठी या शेणखताचा वापर हा करणार आहे, कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे झाडाची छाटणी केल्यानंतर भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी आणि ज्यानंतर फांद्या तयार होतील त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी शेणखत हे अतिशय फायदेशीर असे आहे। आपल्या झाडाच्या जेवढ्या फांद्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले फळे ही जास्त प्रमाणामध्ये लागत असतात। त्यामुळे झाडाची छाटणी केल्यानंतर कोणतेही नायट्रोजनयुक्त खताचा वापर हा जरूर करावा। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी राखेचा देखील वापर करणार आहे। लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची राख ही तयार होते। राखेमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती असतात, त्यामुळे झाडावरती फुले फळे ही लागण्यासाठी याची खूप ही मदत होत असते। राख हे खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र या राखेचा वापर करताना हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तर सगळ्यात आधी या लिंबाच्या झाडाला देण्यासाठी मी या राखेचा वापर हा करणार आहे। राखेचा वापर करताना देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे या 18 ते 20 इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त 2 चमचे एवढीच राख वापरायची आहे। जास्ती वापर हा राखेचा करायचा नाहीये। तर अशा प्रकारे ही जी राख आहे ती कुंडीतील मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण जे शेणखत घेतलेले आहे ते एका झाडासाठी एक 4 ते 5 मुठी एवढा या शेणखताचा वापर हा झाडाला करायचा आहे। शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला त्याचा हा चांगला फायदा होतो। जर शेणखत जे आहे नवीन ओलसर असेल तर त्याच्या वापरामुळे या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये कीड लागण्याची ही शक्यता असते, त्यामुळे ते शेणखत हे वापरू नये। तर शेणखत, राख हे झाडाला दिल्यानंतर जे आपण माती काढून घेतलेली आहे ती सर्व माती या कुंडीमध्ये
भरून घ्यायची आणि झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे। पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवस सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन येईल अशा ठिकाणी हे लिंबाचे झाड लावलेली कुंडी ही ठेवून द्यायची आणि 3 दिवसानंतर झाडाला भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवून द्यायची। तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाडावरती खूप सारे नवीन फुटवे आलेले आणि झाडावरती भरपूर अशी फुले आणि फळे देखील लागतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।